फ्रेंड्स कसे आहेत सगळे. खूप दिवसानंतर भेटतोय कारण की अमरनाथ व्लॉग ती सिरीज नंतर फार उशिरा आता व्लॉग सुरू करतोय. आज व्लॉग करायची इच्छा झाली कारण त्याचं कारणच वेगळं आहे. खूप दिवसापासून तुमच्याशी बोलायचं होतं. आज कारण असं आहे की आज इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया विमेन्स सेमीफायनलचा सामना आहे आणि तो पाहण्यासाठी मी डी.वाय. पाटील स्टेडियम नेरूळ इथे चाललो आहे. दोन मित्रांची वाट बघतोय आणि ते आल्यानंतर लगेच जाणार आहोत. मॅच ऑलरेडी सुरू झाली आणि 40 ओव्हरपेक्षा जास्त ओव्हर संपलेत, पण इंडियाची बॅटिंग नेक्स्ट इनिंगमध्ये येणार आहे. त्यामुळेच ती बघण्यासाठी आणि भारतीय टीम ही फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आपण सगळ्यांना चेअरअप करण्यासाठी आपण चाललो आहे. आणि सेमीफायनलचा सामना आहे, हे क्रुशल सामना आहे. ऑलरेडी लीग मॅचमध्ये भारताला पराभूत केलं होतं ऑस्ट्रेलिया टीमने. 330 धावा चेस केल्या होत्या, पण आता पोझिशन ऑस्ट्रेलियाची खूप चांगली आहे. पण भारत पलटवार करेल नक्कीच, कमबॅक करेल नक्कीच. आणि स्मृती मंदाना असेल किंवा शेफाली वर्मा असेल किंवा हरमीत कौर असतील, या सगळ्याच बॅटरच्या वर विश्वास आहे आणि तो विश्वास नक्कीच खरा ठरेल. चला जाऊया. आमचे दोन मित्र आल्यानंतर आपण लगेच जाणार आहोत तर नेरूळमध्ये डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये. तिथे पाहणार आहोत भारत वर्सेस ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलचा ODI विश्वचषकाचा सामना. तर फायनली आमची रिक्षा आली आहे आणि आमचे दोन सवंगडी ॲडव्होकेट साईदा सर असतील, सचिन म्हात्रे सर असतील, आमचे तिन्ही आम्ही मंडळी आहोत आणि तिन्ही मंडळी क्रिकेटचे फार शौकीन आहोत. तिघांमध्ये एक साम्य आहे. एक गोष्ट म्हणजे तिन्ही क्रिकेटचे चाहते आहेत आणि तिघेही समालोचक आहेत. सचिन म्हात्रे जी सुप्रसिद्ध सिनियर हिंदीतले समालोचक आहेत. ॲडव्होकेट साईदास पाटील यांच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पहिल्या कोणी प्रेरणा दिली असेल तर त्यांनी दिली. तर आज त्यांच्याबरोबर आम्ही डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये विमेन्स वर्ल्ड कपचा सेमीफायनलचा सामना बघण्यासाठी चाललो आहे. चला, घणसोलीवरून निघालो आहे. पहिली इनिंग संपली. जवळजवळ 340पर्यंत ऑस्ट्रेलिया टीमने या धावा उभारल्यात. मागच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने 330 धावा चेस केले होते, राईट. आता पलटवार करण्याची संधी आणि भारतीय संघ नक्कीच पलटवार करेल. आणखी आज शेफाली वर्मा ही फलंदाज आहे जिची बॅटिंग स्टाईल अटॅकिंग आहे आणि तिची सेहवागसारखी स्टाईल आहे. तर बघूया आज शेफाली वर्मा असेल किंवा स्मृती मंदाना असेल, हरप्रीत कौर असेल, विमेन्स टीम आज जिंकेल अशी आशा करूया आणि सेमीफायनलचा सामना आपण जिंकून मेगा फायनल वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये जाऊया. चला, प्रवास सुरू झाला आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, फायनली आपण डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये पोहोचलो आहे. इनिंग सुरू झाली, पहिली ओव्हर संपली आहे. विदाऊट लॉस 9 अशी धावसंख्या आहे. आपली सीट आणि हे बघण्यासाठी आता आपण जातोय. चला, ॲडव्होकेट साई सर, सचिन सर, चला. आय होप की आज डेफिनेटली जिंकू. काय साई सर? सगळेच एक्सायटेड आहोत आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की भारत हा फायनलमध्ये पोचेल. चला जाऊया डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये आणि बघूया आजच्या या सेकंड इनिंगमध्ये काय घडतंय. हे इंडियन विमेन्स स्टार्स आणि प्राऊड आहेत आपल्या भारतीय टीमचे. डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये आपण पोचलो आणि मॅच बघण्यासाठी सेकंड इनिंगमध्ये आता भारतीय टीम ऑस्ट्रेलियाची अगदी धुवा उडवण्यासाठी आपण चाललो आहे. हो गया टीम इंडिया, यस, जीतना मांगता है. चला, आमची एंट्री होती है. स्कॅन करतोय. चला करूया एंट्री. आणि अशा तऱ्हेने डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये आपली एंट्री झाली आहे. कम ऑन गाईस अँड कम ऑन इंडिया. सेमीफायनलचा मॅच.
ॲक्शन रिप्लेमध्ये बघा, व्हॉट अ शॉट. स्मृती मंदाना सेट ऑन अ फायर. आवाज तुम्हाला येत नसेल कारण की क्राऊड इतका जोशमध्ये आहे ना. जसे सिंगल, डबल, चौकार षटकार लागतात तसे क्राऊडचा एक वेगळा माहोल पाहायला मिळतोय. चला मॅचचा आस्वाद घेऊया. आता नुकतंच स्मृती मंदाना बाद झालेत. साई सर काय वाटतंय, आज 340पेक्षा जास्त दावा करायचे आहेत. आता कॅप्टनवर सगळी जबाबदारी आहे. निश्चित कॅप्टनवर जबाबदारी आहे. पण तुझं पार्टनरशिप मस्ट असेल. विकेट सांभाळून खेळावं लागेल तर काही होऊ शकतं. ती शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाऊ शकते. मला काय वाटतं, इंडिया जिंकेल? ऑब्व्हियसली इंडिया जिंकायलाच हवी. त्यासाठीच आपण आलो आहे. आपल्या शुभेच्छा सर्वांच्या सोबत आहेत. बघूया आता जेमिनी रॉड्रिक्स अँड हरप्रीत कौर हे दोन प्लेयर आता मैदानामध्ये खेळतात. बघूया काय होतं आहे. पुढचा बॉल. आता क्राऊड जरा शांत झाला आहे बिकॉज 10 ओव्हरचा खेळ संपला आणि 60वर 2 आउट. झाला आहे आणि सगळ्यांनी आपल्या मोबाईलची लाईट्स ऑन केले. स्टेडियमचे सगळेच लाईट्स आता बंद होती. पण रेडी आहोत. पाटील स्टेडियम मध्ये कॅप्टन कौरचं अर्धशतक. साई सर काय कॅप्टन कौरचं अर्धशतक झालं आहे. जसं आपण म्हटलं होतं की पार्टनरशिपची आवश्यकता आपल्याला पाहिजे आणि तसंच काहीतरी घडतं. होप सो कंटिन्यू असंच होईल. येस होप सो. आणि इंडिया जिंकेल यात ती मात्र शंका नाही कारण की आज सगळ्यांचंच लक्ष वेधलं या मॅचने. अजून भरपूर दावा करायचे आहेत पण की जी पार्टनरशिप सुरू आहे ना अफलातून. सचिन सर, व्हॉट अ पार्टनरशिप. पार्टनरशिप झाली मॅच आणि स्टेडियम फुल खचाखच आणि फुल एन्जॉय. येस इंडिया विल विन. येस इंडिया इंडिया.
आउट झाले आहेत. कॅप्टन 4, व्हॉट अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. बट सगळे शेवटपर्यंत अर्पित स्कोर पाहिजे होती यार. पण ठीक आहे, अजूनही पोझिशन खूप चांगली आहे. शेवटच्या 5 षटकापर्यंत या स्ट्रॅटेजीने खेळलं तर हा स्कोर आपण पार करू शकतो. पण मॅच आरामात जिंकेल काय वाटतं? डिपेंड कुठल्या रीतीने पार्टनरशिप होते आणि कुठल्या रीतीने खेळलं तर त्याच्यावर डिपेंड आहे. बघूया आता काय होतं या मॅचमध्ये. आता 41 ओव्हर कंप्लीट झालेत आणि 264 धावा, 4 गडी बाद. रोहित शर्माचा स्कोर येस, 264 रोहित शर्माचा जो हाय स्कोर आहे, जो वर्ल्ड रेकॉर्ड ज्याने केला आहे श्रीलंकेच्या अगेन्स्ट. बघूया या आता धावा पूर्ण झाल्यात. स्कोरबोर्ड तुम्हाला दिसणार नाही बिकॉज स्कोरबोर्ड फार लांब आहे, स्पष्ट दिसणार नाही. क्राऊड ओरडतोय, माहोल अगदी कडक झाला. जेमिमा रॉड्रिग्स 99. क्राऊडचा जल्लोष बघू शकता. स्टँडिंग अवेशन. जेमिमा रॉड्रिग्स, एक धाव पाहिजे आपल्या षटकासाठी. सेंचुरी. सेंचुरी झाली आहे जेमिमा रॉड्रिग्स. पाहिजे 32 बॉलमध्ये. बडा मॅच हे अजून मॅच होणार आहे. आता क्रुशल मोमेंटवर आली आहे कारण की आता आपल्याला पाहिजे 18 बॉलमध्ये 23 धावा. साई सर काय सांगाल? 18 बॉल 23. हे मी ज्या तऱ्हेने खेळते सेन्सेबल इनिंग कशाला बोलतात त्याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण ती दाखवत आहे. नक्कीच विजयाच्या दिशेने जाईल असं नक्कीच वाटतं. डेफिनेटली विजय मिळेल, सगळ्यांच्याच आशा आहेत आणि ही मॅच जिंकून मेगा फायनलमध्ये जाऊ. तिथे आफ्रिका ऑलरेडी पोचला आहे, त्यामुळेच इंडिया आता गरज आहे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 23 धावा. 12 बॉल 8 धावांची गरज आहे. व्हॉट अ परफॉर्मन्स जेमिमा रॉड्रिग्स, व्हॉट अ परफॉर्मन्स. हॅट्स ऑफ. आज खरंच विमेन्स क्रिकेट आणि विमेन्स खरंच सॅल्यूट करावं असं वाटतंय. काय परफॉर्मन्स आहे, व्हॉट अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स आज जेमिमा रॉड्रिग्स सेंड केलं आहे. षटक मारलं आहे आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये, क्रुशल मॅचमध्ये हाय स्कोर चेझिंगसाठी करत असताना अगदी क्रुशल मुवमेंटला चांगली बॅटिंग केली आहे. हॅट्स ऑफ. आता फक्त 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये पाहिजे फक्त 8 धावा. इंडिया 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 इंडिया. ओनली 4 रन्स, ओनली 4 रन्स. 4 धावा पाहिजे. भारत मेगा फायनलमध्ये ICC विमेन्स सेमीफायनलचा सामना. फक्त 4 धावा, 11 बॉल 4 धावा. विनिंग स्ट्रोक हवेमध्ये आहे. चेंडू जातोय. मोठा फिल्डिंग, मोठा फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट.
फक्त 2 धावा पाहिजे, फक्त 2 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ एक्स्ट्रॉर्डनरी मॅच, सुपर मॅच. पैसा वसूल. थँक्स साई सर. मॅच बघायचं काहीच प्लॅन नव्हतं, बट साईने असंच काढलं होतं की तिकीट्स केला आपण काढूया, आणि आज एक सुपर डुपर सामना आम्हाला पाहायला मिळाला. चला विनर स्ट्रोक, विनर स्ट्रोक. फायनलचा सामना क्राऊडने फुल एन्जॉय केला. आणि 5 विकेटने भारत विमेन्स क्रिकेट सेमीफायनलचा सामना इंडिया जिंकली आणि परतीचा प्रवास सुरू झाला आहे. ऑटोमध्ये परत जातो. वास्तविक पाहता आम्ही गाडी घेणार होतो, पण पार्किंगचा इश्यू आहे, कुठे पार्किंग करायची आणि किती वेळ होईल, म्हणूनच आम्ही ठरवलं होतं की आम्ही ऑटोने जाऊ, ऑटोने येऊ, आणि येताना पण ऑटोने आलो आणि जाताना पण ऑटो आम्ही बुक केला आहे. बघूया आता घरी जाऊन जेवायचं. पण काय मॅच झाली. साई सर मजा आली. थँक्स साई सर, बिकॉज साई सरांनी तिकीट अवेलेबल केले, त्यामुळेच ही एक्स्ट्राऑर्डनरी परफॉर्मन्स, एक्स्ट्राऑर्डनरी मॅच येण्यात एक आहे आणि मोटिवेशन आहे. त्यामुळेच तुम्ही नक्कीच प्रेम कराल यात मात्र शंका नाही. चला आजचा व्हिडिओ इकडेच संपूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.